अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। आष्टोळा येथे श्रीमती विद्या विजय सूर या महिलेचे अतिक्रमण नियमनाकूल करण्यात करिता आमरण उपोषणाचा चौथा दिवस। राळेगाव तालुक्यातील आष्टोळा येथे ग्रामपंचायत समोर श्रीमती विद्या विजय सूर ही महिला दिनांक 16/1/25 रोजी गुरुवारपासून स्वतःच्या नावाचा 8 नियमनाकूल करून मिळण्याकरिता आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। उपोषण मंडपाला ग्रामसेवक, सरपंच यांनी यापूर्वीच भेट देऊन नियमनाकूल करता येत नसल्याबाबत उपोषणकर्त्यास समजावून सांगितले आहे। दिनांक 19/1/25 रोजी दुपारी 11:30 वाजताच्या दरम्यान केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, सुखदेव बोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी, शंकर वरघट उपसरपंच ग्रामपंचायत आष्टोळा, श्रीमती आरती वडुले सचिव ग्रामपंचायत आष्टोळा उपोषणकर्त्या महिलेच्या म्हणणे जाणून घेतले असता ती महिला म्हणाली की मी 7-8 वर्षापासून ज्या जागेवर राहत आहे, ग्रामपंचायतला घरटॅक्सचा भरणा पण भरत आहे, ती जागा ग्रामपंचायतने सरकारी भोगवटदार म्हणून ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद केली आहे। जागेअभावी मोदी आवास घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे असे उपोषणकर्त्या महिलेची मागणी ही शासन निर्णय परिपत्रकात नमूद निकषात बसत नसल्याने नियमनाकूल करता येत नसल्याचे ग्रामपंचायतने कळवल्याने तुम्ही दुसरी जागा खरेदी करून त्यांची खरेदी प्रत द्या, तुम्हाला त्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून 50,000 रुपये मिळू शकतात। तुम्ही केलेले जागेचे अतिक्रमण हे 2018चे आहे। शासन निर्णयात 2011 पूर्वीचे असलेले नियमाकुल करता येते, पण तुमचे अतिक्रमण हे 2018 नंतरचे असल्याने नियमाकुल करता येत नाही, त्यामुळे तुम्ही अटी व शर्तीचा विचार करून उपोषण मागे घ्यावे अशी विनंती गटविकास अधिकारी यांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने केली। त्यावर उपोषणकर्त्या महिलेने जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसूनच राहणार असल्याचे हट सदर उपोषणकर्त्या महिलेचे केला। सदर उपोषणकर्त्या महिलेशी संबंधित अधिकारी चर्चा करीत असताना ग्रामपंचायतचे रोजगार सेवक यांना सचिव आरती वडुले यांनी मोबाईल रेकॉर्ड करायला लावले होते, तेव्हा उपोषणकर्त्यांच्या नातेवाईकांनी थोडा वाद देखील घातला। सदर वादाचे स्वरूप लक्षात येताच ठाणेदार सुखदेव बोरकडे ॲक्शन मोडवर आले व त्यांनी वाद शांत केला। सदरील उपोषणकर्त्या शासकीय नियमांचे, अटी शर्तीचा कोणताही विचार न करता प्रशासनास वेठीस धरत असून अनुचित प्रकार करण्याबाबत बोलत आहेत। उपोषणाचा चौथा दिवस असल्याने आरोग्य विभागाने योग्य ती तपासणी करणे आवश्यक ठरते। याबाबत गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस विभागाशी समन्वय ठेवून आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे।